बारामतीमध्ये आहे आणि एक्झॅक्टली बारामतीमध्ये हा जो माझ्या अंगावर पडलेला विजयाचा गुलाल दिसतो तो दादांचा आहे. काय भावना आहेत तुमच्या? दादा मी बारामती सोमेश्वर दादा निवडून येत आहे. दादा दादा हे दादाच आहे. दादा एकच वादा अजित दादा फक्त बारामतीचे नाहीत, अजित दादा महाराष्ट्राचे आणि दादाने दाखवून दिलं महाराष्ट्रात दादा एकच, अजित दादा एकच असं म्हणणे त्यांचं. आणखी येऊ बारामतीत काय जल्लोष सुरू झाला. गंमत बघा सगळीकडे, एकीकडे लोक वाजवत आहेत, दुसरीकडे बघा सगळ्या दादांच्या लाडक्या बहिणी बघा सगळ्या. बारामतीचा दादा कोण? अजित दादा, ओनली वन अजित दादा. आता काय दादा मुख्यमंत्री होणार का? होणार होणार. बारामतीचा विकास बोलतोय, बारामतीचा विकास. असे फालतूगिरी बोलून आम्ही निवडून आलेलो नाही. दादांच्या मागे लाडकी बहीण आहे, युवा संघटना आहे. सगळ्यांनी मिळून दादांचे विकास कामाला मत दिलेत. असं फालतू बोलून काही काम केलेले नाही दादांनी. खोटं बोलून नाही, दादा खरं बोलून आणि काम करून निवडून आलेले आहेत. दादा विकास पुरुष म्हणून या बारामतीत नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये उदयाला आलेले आहेत. बारामतीतून विकास होत असताना आज 9,000 10,000 कोटी रुपये या बारामतीमध्ये आणताना पुढच्या पंचवार्षिकमध्ये दादा बारामतीसाठी 25,000 कोटी रुपये विकास निधी आणतील असे आम्ही आशा. एवढे पैसे 25,000 कोटी रुपये. आम्हाला एकच आनंद होतोय, आमच्या बारामतीचं नाक आमच्या अजित दादा आले, त्याचा लय भारी आनंद होतोय आम्हाला. आणि लाडक्या बहिणीची योजना काढल्यामुळं सगळ्या बहिणींचा आशीर्वाद दादांना भेटला. असाच आशीर्वाद भेटावा आणि दादा हमेशा विजय हो, हीच आमची इच्छा. म्हणजे युगेंद्र पवार म्हणत होते की इथं शाश्वत विकास नाही झाला म्हणून. नाही पण दादा विजय होणार आम्हाला गॅरंटी होती. आम्ही दादांचंच काम करतोय पहिल्यापासून काम करत आलोय. आम्ही दादांच्या पाठीमागे आहे. केलंय बारामती तालुका, बारामतीचं नाक आहे, बारामतीचं नाक दादा. एकच वादा अजित दादा. एकच वादा आणि अजित दादा. बघा बारामतीतले रस्ते बघा कशा पद्धतीने गुलालाने सगळे भरले ते रस्ते. मगाशी इथे काही जेसीबी आले होते, त्यांनी त्या जेसीबीतून पण सगळे फुलं वगैरे उधळली गेली. आणि हे बघा मी मतदार माझा आणि हा माझा आमदार अजित दादा. वा वा फार इंटरेस्टिंग आहे बारामती मतदारसंघ. मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन सुरू झालं अख्ख्या बारामतीमध्ये. आणि आता 10वे 11वा राऊंड जरी सुरू असला तरी आता अजित पवारांचं लीड आहे. ते युगेंद्र पवार तर तोडू शकतील असं चिंता नाही. त्यामुळे अजित पवार हे फायनल. बघा ही गाडी तुम्हाला दिसते अजित पवारांची MH42 AK 1002 आणि हा मोठा बॅनर लागलाय संपूर्ण कुटुंबियांचा. अख्खा पब्लिक को मालूम है कौन आने वाला है. अशा पद्धतीचं आता दादांचं इथे मोठ्या प्रमाणात. हे बघा कार्यकर्ते थांबतायत आणि राष्ट्रवादीचं सगळं सेलिब्रेशन चालू आहे बारामती. अजित दादांचा पोस्टर आणले बघा त्या दादांचं. बारामती इकडं गुलाबी मध्ये लाल आणि तिकडं पिवळा असे सगळे रंग आज उधळत तुम्हाला कार्यकर्ते दिसतील सगळ्या बारामतीमध्ये. अर्थात सगळ्यांना खुश आहेत. बारामतीचा दादा यातून सगळं क्लिअर होत. 100% करणार म्हणजे करणारच. बघा आता इकडे ही लोक आहेत, तिकडे आणखी बँड वाजतोय. वेगवेगळ्या ठिकाणून सगळे आलेले आहेत आणि
सगळा रस्ता संपूर्ण हा चौक बघा संपूर्ण गुलालाने भरलेला असं दिसतंय. बारामतीमध्ये आणखी काही लोक येतात वेगवेगळ्या ठिकाणाहून. बघा आता दादांना भेटायला इकडून भाजपची मंडळी सुद्धा आलीत म्हणजे दादांच्या कार्यकर्त्यांना भेटायला. सो बारामतीमध्ये यावेळेचं चित्र काय दिसलं. अजित पवार जरी सेक्युलरिझमचं गोष्टी म्हणत असते तरी पण भगवे झेंडे असतील सगळ्या गोष्टी असतील हे पण सगळं दिसतं. आता ही भाजपची मंडळी विजय जल्लोष सगळा इथे करण्यासाठी भिगवण चौकात पोहोचलेले आहेत. त्यांना विचारू तुमचा उमेदवार जिंकला. आमचा भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये सत्ता आली त्याबद्दल हा बारामतीचा उमेदवार जिंकला तुमचा असं म्हणतो मी. बारामती महायुतीचे उमेदवार अजित पवार जिंकलेले आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि सर्व बारामती मतदारांचं अभिनंदन की ज्यांनी महायुतीचा उमेदवार माननीय अजितदादा पवार यांना प्रचंड मताने निवडून दिलेला आहे. पण भाजप यंदा हिंदुत्व बोलत होतं. दादा म्हणत होते की सेक्युलरिझम महत्वाचं आहे. त्यानंतर सुद्धा बारामतीकर एकत्र राहिले. म्हणजे महाराष्ट्राची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक आहे. त्यामध्ये फुले शाहू आंबेडकर हा विचार खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी नेते हे सर्वसामान्य मतदारांना कळलेलं आहे. भारतीय जनता पार्टीची कथनी आणि करणी याच्यामध्ये फरक नाही. ज्यांनी 70 वर्ष या देशावर राजकारण केलं त्यांच्या करणी आणि कथनीमध्ये फरक आहे हे संपूर्ण बहुजन समाजाने ओळखलेलं होतं. त्यामुळं हा एवढा मोठा विजय हा महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य मतदारांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर विश्वास ठेवला. बरं आता मला सांगा तुमचं सरकार होणार आहे तर ऑलमोस्ट दिसतंय बरोबर. तुम्ही पण म्हणताय मुख्यमंत्री कोण. हा निर्णय संपूर्ण आमची कोर कमिटी हा निर्णय करेल आणि आम्हाला खात्री आहे की या ते तर करणारच आहे. तुम्हाला कोण पाहिजे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील याबद्दल आमच्या मनामध्ये एक मात्र शंका नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सगळ्या इथल्या भाजपच्या लोकांचं म्हणणं आहे. अर्थात ते सगळे यावेळेस महायुतीचा धर्म त्यांनी पाळला. दादांना मतदार केलं आणि दादांसाठी कामही काही प्रमाणात सगळ्यांनी केलं. भरपूर जण दाखल झाले बघा इथे भरपूर जण दाखल झाले. हा काय बोलायचं तुम्हाला बोला. हा जी निर्णय आहे तो ओट जिहाद विरुद्ध हिंदुत्वाचा विजय झालेला आहे. आणि अजित पवार तर वेगळं म्हणतात. हा अजित पवारांची विचारधारा निश्चित वेगळी असू शकते पण देवेंद्र फडणवीसनी ओट जिहादच्या विरुद्ध हा निर्णय दिलेला आहे आणि हिंदुत्व एकत्र झालं तर महाराष्ट्रात परिवर्तन घडू शकतं त्याचा हा निकाल आहे. हा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा विजय आहे. वा वा